पाण्याची बॉटल पण 20 रुपयाला आहे आणि यांनी आज सांगितलं की कांदे 12 रुपये 35 पैशाने आम्ही तुमच्याकडनं विकत घेऊ. पण कांद्याचा उत्पादन खर्चच किती माहिती आहे का? 18 रुपये ते 20 रुपये. ते कमीत कमी 20 रुपये ते 22 रुपये विकल्या गेले पाहिजे, तेव्हा कुठं शेतकऱ्याच्या हाताला काहीतरी लागतं. मान्य करतो काही कांदे खराब असतील त्याला चांगला भाव भेटत नाही, पण जे चांगल्या क्वालिटीचे कांदे ना त्याला चांगला भाव भेटलाच पाहिजे, तेव्हा कुठं ते शेतकऱ्याला परवडतं आणि त्याला काहीतरी नफा होतो त्याच्यामध्ये. अचानक 12.5 रुपये भाव देण्याचं लॉजिक सांगतो. मागच्या 2 महिन्यापासून आहे ना शेतकऱ्याकडून 7 ते 8 रुपयांनी कांदा विकत घेतला जातोय आणि आता व्यापाऱ्यांच्या सगळ्या वाखारी फुल झालेल्या आहे. आता हा जो भाव ठरलाय ना हा केंद्र सरकारने ठरवलेला आहे. म्हणजे आता ज्या व्यापाऱ्यांकडे फुल स्टॉक झालेला आहे ना, ज्यांनी 7 रुपये 8 रुपयांनी घेतलेला आहे, हाच माल ते केंद्र सरकारला 12.5 रुपये 13 रुपये प्रति किलोने देतील. म्हणजे शेतकऱ्याला काय भेटलं? घंटा. केंद्र सरकारचा पण एक साठा असतो आणि तो साठा पूर्ण करण्यासाठी ना व्यापाऱ्यांकडे आता सध्या तेवढा माल त्यांच्याकडे स्टोरेजमध्ये आहे. तो व्यापाऱ्याकडचा माल केंद्र सरकारकडे जाईल. त्यांचं स्टोरेज फुल झालं की व्यापारी परत शेतकऱ्याकडून त्याच भावामध्ये माल घेतील 7 ते 8 रुपयांनी आणि नंतर एक्सपोर्ट करायला ते मोकळे. आणि हे सगळे आपल्यासोबत गेम खेळताय यांची सगळी साखळी असती. आणि मागच्या एका निवडणुकीला यांना चांगला झटका बसला होता कांदा उत्पादक शेतकऱ्याकडून. ज्या ज्या भागात कांदा पिकतो त्या साहेबांनी सांगितलं पण आहे त्यांच्या भाषणामध्ये. तर मला असं वाटतं पुढच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये इतका बेकार झटका बसला पाहिजे ना की परत ते सत्तेत आलेच नाही पाहिजे, सडलेल्या तोंडाचे.